जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह जिजविला, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे नोहे नोहे, वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना संबोधलं जातं, असे असणारे विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय, हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणांचा नाही, 4 चरणांचा अगदी या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर दादांनो नेमकं काय आपण केलं पाहिजे, तर संतांनी आपल्याला तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, आता तरी पुढे आचे उपदेश, आतापर्यंत जे केलं ते केलं, पण आता इथून पुढं संतांनी आपल्याला उपदेश केला. बसलेले मंडळी काय उपदेश केला तुकोबारायांनी? तुकोबाराय म्हणतात, नका करुणाश आयुष्याचा नाश करू नका. आणि हे फक्त मी तुम्हाला सांगत नाही, तर तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती दंडवत घालून सांगतो, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे. प्रत्येकाचं हित कशामध्ये? तर ते भगवंताच्या भक्तीमध्ये. हित ते करावे, देवाचे चिंतन करो नियामन एकविध. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, व्यापार करायचा असेल तर कशाचा करा महाराज? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. ज्या ठिकाणी आपल्याला लाभ मिळणार आहे त्याच ठिकाणी माणसानं व्यापार करावं. आणि संत सुद्धा सांगतात, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर लाभाची प्राप्ती करून घ्यायची असेल माऊली, तर काय करावं लागेल? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठाला 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 विठाला. आज या ठिकाणी आपण सर्व आप्तेष्ट मंडळी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, आज आपल्या या शिरतार परिवारामधून कैलासवासी माधव मुरलीधर शिरतार यांनी आयुष्यभर शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं आणि सुंदर आयुष्य जे जगले आणि गेल्या 1 वर्षापासून आपल्या या परिवारातून निघून गेले दादांनो, त्यांचं आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे. त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे, प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आणि त्या निमित्त आपण सर्व गुणीजन मंडळी, आपण सर्वच मंडळी या परिवारावरती, या माधव सरांवरती ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे, ती सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि निश्चितच आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती गेली, निश्चितच आपल्या घरातील कर्ता पुरुष गेला की त्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळत असतो महाराज. आणि म्हणून या परिवारावरती निश्चितच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. दुःख या परिवाराला झालंय आणि त्यांच्या पाठीमागं असणारा त्यांचा भरभरून जो परिवार आहे, त्यांचे भाऊ असतील श्री बाबूराव मुरलीधर शिरतार असतील, त्याच पद्धतीनं श्री सोमनाथ मुरलीधर शिरतार असतील, त्याच पद्धतीनं त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी शोभा माधव शिरतार असतील, त्याच पद्धतीनं त्यांचे दोन्ही चिरंजीव मोहित माधव शिरतार असतील, चिरंजीव गणेश माधव शिरतार असतील आणि त्यांची मुलगी कुमारी पल्लवी माधव शिरतार. असा असणारा हा भरभरून असणारा शिरतार परिवार. आणि निश्चितच माधव बाबांना गेल्यानंतर, माधव सरांना गेल्यानंतर या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण मी नेहमी सांगत असतो, आपल्या परिवाराकरता
जी जी लोक आपल्या परिवाराकरता कष्ट करतात ना दादांनो, ती जर या परिवारातून निघून गेली ना, तर तो परिवार निश्चित पद्धतीनं पोरका होऊन जात असतो, निश्चित पद्धतीनं ढिल्ला होऊन जात असतो, निश्चित पद्धतीनं त्या परिवाराचा आधार निघून जात असतो, त्या परिवाराचा आनंद निघून जात असतो महाराज. या परिवाराकरता आदरणीय सरांनी खूप काही कष्ट केले असतील महाराज. या परिवारातला बाप आज निघून गेलेला आहे महाराज. एक बाप आपल्या जीवनामध्ये काय करत असतो, आपल्या मुलाबाळांकरता, आपल्या परिवाराकरता खूप काही कष्ट करतो आणि आपल्या परिवाराचं संगोपन करतो महाराज. एवढ्या परिवाराचं सुंदर असं संगोपन करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवले आणि विशेष पद्धतीनं गुरु ही पदवी प्राप्त त्यांनी करून घेतली महाराज. शिक्षक होते आणि शाळेमध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले महाराज. आज ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, हा शिरतार परिवार तर आहेच, पण आमचे जिवलग परमस्नेही आमचे राहुल भाऊ गुरुकुले असतील, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. सरांचे ते भाषेवर का, त्यांना मनापासून धन्यवाद. त्याच पद्धतीनं या परिवाराच्या वतीनं आदरणीय जेडगुले सरही या ठिकाणी उपस्थित आहे, सरांनाही मनापासून धन्यवाद. या परिवारानं गोड असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि महाराष्ट्रातील ही गुणीजन मंडळी, दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित केली. या दिग्गज मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवा मायबाप, जोरदार टाळी वाजवा. उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं गायन गाजतंय, ज्यांना आम्ही भजनातले भजन भीष्म असं म्हणतो बरं का, आदरणीय सागरजी महाराज घुमरे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा, मनापासून त्यांना वंदन करतो. त्याच पद्धतीनं अगदी क्लासिकल गायनामध्ये ज्यांचं सुंदर असा हातोटी आहे, सुंदर असा गोडवा आहे, आदरणीय रवी महाराज जगताप बाबांकरता सुद्धा टाळी वाजवा, त्यांनाही मनापासून वंदन. आणि अगदी अनेक वर्षांपासून आम्ही सोबत आहोत, अगदी जिवलग आहोत, अगदी परमस्नेही आहोत. आमची जिवलग आदरणीय धीरजजी महाराज कुरे उभा महाराष्ट्रभर ज्यांचा मृदंग गाजतोय, संगमनेर तालुका तर गाजून टाकलाय बरं का. महाराजांना मनापासून वंदन, सर्वच मंडळी. आणि या परिवाराचा हा जो सोहळा आहे, या शिरतार परिवाराचा हा जो सोहळा आहे, हा सोहळा आजच नाही, उद्याच नाही, परवाच नाही, जोपर्यंत आपण जिवंत आहे सर, तोपर्यंत आपल्याला युट्यूब वरती बघायला मिळणार आहे. आणि हे युट्यूब चॅनल माझा कीर्तनकार, आपण युट्यूब वरती सर्च मारून बघा, अनेक दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन यावर बघायला मिळतील. आणि आपल्या या परिवाराचा हा सोहळा सुद्धा या युट्यूब चॅनल वरती बघायला मिळेल. त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. दादांचं सिद्धार्थ दादा या ठिकाणी शूटिंगसाठी उपलब्ध आहे, त्यांना देखील मनापासून धन्यवाद. आणि हॉल सुद्धा आहे, तरी पण गोड अशी सिस्टीम लावली आहे. दादांचं काय नाव, सागर दादा, सागर दादांना देखील मनापासून धन्यवाद देतो. राहिलेल्या थोड्याशा वेळामध्ये गोड असं चिंतन आपल्याला बघायचंय, पण महिला मंडळ, पुरुष मंडळी एक काम करायचं, इकडं तिकडं न बघता सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठाला जीवनामध्ये आल्यानंतर काहीतरी असं काम करा की मेल्यानंतर कीर्ती रूपानं उरता आला पाहिजे महाराज. आज या शिरतार परिवारातून आदरणीय माधव सर निघून गेले. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी एक पदवी प्राप्त करून घेतली. ती पदवी म्हणजे शिक्षक आणि गुरु ही पदवी. गुरु होणं सोपं नाही दादांनो. ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहे त्याला चालताना संतांनी आपल्याला जसा मार्ग दाखवून दिला ना, तसाच गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवून देत असतो महाराज. कशा पद्धतीने आहे का. आणि गुरु आपल्या जीवनातले आई आहे, आपल्या जीवनातले वडील आहे, आपल्या जीवनातला भाऊ आहे, आपल्या जीवनातली बहीण आहे. काय करतात गुरु ऐका. सरांनी ती पदवी प्राप्त करून घेतली म्हणून सांगतो. गुरु माझ गण गोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करे दुःखाची सावली, गुरु जीवाची राहिली भक्त तुझा गुरु देवा उरला
रस्त्याने कसं जावं, कुठलं काम करावं, किती शिक्षण घ्यावं, संस्कार कसे असावेत हे शिक्षक आपल्याला शिकवतात, हे गुरु आपल्याला आपल्या जीवनामध्ये शिकवतात. आणि म्हणून सांगितलं जातं महाराज, ओ हाय संगतीने ओलांडला अवघड काट, संगतीने भाग्य त्यांना मिळालं महाराज. आणि गुरु आपल्या जीवनामध्ये काय करत असतो, संगतीने ओलांडला अवघड काट, संगतीने ओलांडला अवघड काट, सुख दावी तुझ्या मी चालते सुख सुख एकामेका वाटला भेटला गुरु पदवी ही शिक्षक पदवी आदरणीय माधव सरांनी प्राप्त करून घेतली. आणि निश्चित पद्धतीनं या परिवारानं आज हे ज्ञानदान, आज हे अन्नदान हे कशा करतात, ज्या पवित्र कुळामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो, या पवित्र कुळामध्ये अनेक पद्धतीचे क्रियाकर्म सांगितलेले आहेत, अनेक पद्धतीचे सोहळे सांगितलेले आहेत. आणि त्यापैकी सगळ्यात महत्वाचे 2 सोहळे, महिला मंडळ लाडक्या बहिणी लक्ष आहे ना तुमच्या सगळ्यांनी बेश बसा, सगळीकडे बघा माझ्या सगळ्यात महत्वाचे 2 मुद्दे सांगितले गुरुजी. काय मुद्दे? पहिलं जन्माचा सोहळा आणि दुसरा सांगितला मृत्यूचा सोहळा. 16 प्रकारचे संस्कार आहेत, पण हल्ली जास्तीत जास्त 2 सोहळे जास्त बघायला मिळतात. मधला तर जरा आता जवळपास अवघडच झालंय बरं. मधला सोहळा म्हणजे कोणता? शुभ मंगल सावला. पहिला सोहळा, दुसरा सोहळा लग्नाचा सोहळा आणि तिसरा सोहळा कुठला? मृत्यूचा सोहळा. हे 3 सोहळे सांगितले, पण 2 सोहळे प्रत्येकाचे ठरले. मधला काही सांगता येत नाही, कोणाचं होईल कोणाचं नाही होईल, हल्ली अवघड आहे. पण पहिला जो सोहळा सांगितला, जन्माला येत असताना एखादं बालक आपल्या घरामध्ये जन्माला आलं, पुरुष मंडळी महिला मंडळी आपण किती आनंदामध्ये त्याचं स्वागत करतो, किती आनंदामध्ये स्वागत करतो. खूप आनंद आपल्याला होतो आणि आनंद झालाच पाहिजे महाराज. का? आपल्या घराचा तो राजा आहे, आपल्या घरातली ती राणी आहे, आपल्या कुळाचा वंशज आहे. हो, आपल्या कुळामधला तो आपलं कुळ चालवणार आहे. आणि
म्हणून आपल्याला आनंदच झाला पाहिजे. पण जीवन जगल्यानंतर जो व्यक्ती जाणार आहे गुरुजी, त्या व्यक्तीची सुद्धा शेवटची इच्छा असते की माझा शेवट सुद्धा कसा झाला पाहिजे, कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. आणि असा शेवट कुणाचा गोड झाला तर संतांचा शेवट गोड झाला. असा शेवट कुणाचा गोड झाला तर शूरवीरांचा गोड झाला. महाराज झाला शेवट हा गोड. कसा झाला पाहिजे, गोड शेवट झाला पाहिजे महाराज. आणि असा शेवट जर गोड करून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये चांगलं कार्य करा, जीवनामध्ये चांगलं वागा. बघा आज या परिवारानं सुंदर पद्धतीनं हा सोहळा केला. अनेक वर्ष सरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली त्या ठिकाणी कारकिर्दी गाजून ठेवली. आणि त्यानंतर वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या परिवारानं हा सोहळा केला. महाराज सुंदर पद्धतीनं ही गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित केली. ज्या पवित्र धर्मामध्ये आपण जन्माला आलो, या पवित्र धर्मामध्ये अनेक प्रकारचे क्रियाकर्म सांगितले. थोडक्यामध्ये तुम्हाला विधी सांगतो आणि पुढे चालतो. ऐका, मनुष्य गेल्यानंतर शास्त्रानं काही विधी सांगितलेले. काय विधी सांगितलेले तर मनुष्य गेल्यानंतर पहिल्यांदा मैतीचा विधी झाला, दशक्रियेचा विधी झाला, 13व्याचा विधी झाला की या गेलेल्या जीवात्म्याचा प्रवास चालू होत असतो. आता बसलेल्यांपैकी अनेक मंडळी लांब लांब गावावरून आलेत. येत असताना तुम्हाला अनेक पद्धतीचे गावं लागले, वेगवेगळी गावं लागली महाराज. तसंच या गेलेल्या जीवात्म्याचा सुद्धा प्रवास चालू होणार आहे. हा प्रवास चालू झालेला आहे 13व्याच्या दिवशी आणि वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंत हा प्रवास चालू राहणार आहे. तुम्ही म्हणताल महाराज हे तुम्हाला सगळं कसं काय माहिती? त्याच्या मागं कारण असं आहे, गरुडजींनी भगवान विष्णू परमात्म्याला प्रश्न केला. म्हटले भगवंता, या मृत्यू लोकामधून मनुष्य गेला की त्याचं नेमकं पुढं काय होतं? त्यावेळेस गरुडजींना भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं, गरुडजी या मनुष्य लोकातून मनुष्य एकदा की संपला, शरीरातून बाहेर आत्मा निघाला की मग त्याचं पुढं काय चालू होतं तर तो प्रवास चालू होतो. आणि 18 पुराणांपैकी गरुड पुराण नावाचं जे पुराण आहे, या पुराणामध्ये याचा सगळा उल्लेख आलेला आहे. काय उल्लेख आलेला आहे तर त्या गेलेल्या जीवात्म्याचा प्रवास चालू होतो. आणि हा प्रवास चालू झाल्यानंतर पहिल्यांदा 16 प्रकारची नगरं लागतात. किती प्रकारचे? किती प्रकारचे? 16 प्रकारचे. ऐका, शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. ते 16 प्रकारचे नगर कोणते ऐका बरं, मी सांगतो. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवन गंधर्व शैलागमो. क्रौंच क्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम. नाना क्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षणम. शीतोप्यम बहुभीति धर्मनगरम याम्यम गतेन साग्रजहा. किती झाले महिला मंडळ? मोजले का? किती झाले? 16 प्रकारचे नगर सांगितले शास्त्रामध्ये. 28 प्रकारचे नरक सांगितले. आणि याच्यामधून प्रवास करत 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 शेवटच्या टप्प्यामध्ये वैतरणा नावाची नदी आहे. ही वैतरणा नावाची नदी म्हणजे आपल्या गोदावरी सारखी गोड पाण्याने भरलेली आहे का? नाही. मग रक्तानं, हाडानं, मांसानं, पुवानं भरलेली ही नदी आहे. मग या गेलेल्या जीवात्म्याला त्या नदीमधून पलीकडे जायचे दादांनो. पण त्यानं त्याच्या जीवनामध्ये गायीची जर सेवा केलेली असेल, गोदान त्याच्या जीवनामध्ये केलेलं असेल तर मायबाप त्याच्या जीवनामध्ये हे कार्य असेल तर ती गोमाता काय काम करते? या गेलेल्या जीवात्म्याला पलीकडे घेऊन जाण्याचं काम करत असते. आणि असा हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर पुढे काय तर पुढे खूप महत्वाचं आहे महाराज. प्रवास पूर्ण झाला की मग यमाचे 2 दूत आपल्या सोबत असतात आणि भगवान चित्रगुप्ताच्या समोर आपल्याला उभं करतात. उभं केल्याच्या नंतर जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत आपण काय काय केलं, कुठले कुठले चांगले कर्म केले, कुठले कुठले वाईट कर्म केले, याचं एक रजिस्टरच बनवलेलं असतं बरं का. आणि त्या रजिस्टर मध्ये याची सगळी नोंद असते. ते रजिस्टर घेतात आणि धर्मराजाच्या नगरीला जातात. धर्मराजाची नगरी आहे, त्या नगरीचं नाव आहे
संयमनी नगर त्या संयमनी नगराला धर्मराजाच्या नगराला यमाचे 2 दूत चित्रगुप्त आपल्या सोबत आहे आणि त्या धर्मराजाच्या नगरीमध्ये गेल्यानंतर उंच सिंहासनावरती त्या महलामध्ये धर्मराजा बसलेले आहेत, अनेक देवदेवता आजूबाजूला बसलेले आहेत आणि मग त्या गेलेल्या जीवात्म्याला आजच्या दिवशी धर्मराजाच्या समोर उभं राहायचंय. कसे कर्म केले, चांगले कर्म कुठले केले, वाईट कर्म कुठले केले याच्यावरती त्या ठिकाणी धर्मराजा निर्णय घेतील आणि मग पुढचा जन्म त्या जीवात्म्याला मिळणार आहे. मग प्रत्येकाला जायचंय. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फासी. प्रत्येकाला या मृत्यू लोकात ये रते पामर जीव किती, ये रते पामर जीव किती, हे रते पामर जीव किती, हे रते पामर जीव किती. नाही उरो आले अवतार, नाही उरो आले अवतार, येते नाही उरो आले अवतार, येते नाही उरो आले अवतार. ये रते पामर जीव किती, ये रते पामर जीव किती, जोरदार टाळी वाजवा महाराज. काय सांगितलं महाराजांनी? येत नाही उरो आले अवतार. इथं ज्या देवाधिक देवांनी अवतार घेतला ना दादांनो, त्यांना सुद्धा थांबता आलं नाही. इथं संतांनी अवतार घेतला, त्यांना सुद्धा थांबता आलं नाही. इथं शूरवीरांनी अवतार घेतला, त्यांना सुद्धा थांबता आलं नाही. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा एक दिवस जायचे महाराज. आपली सुद्धा महाराजांनी नोंद केली आहे, आपल्याला सुद्धा प्रमाण महाराजांनी दिलंय. काय म्हणतात महाराज? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, ऋषी मुनी आपलं सुद्धा महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं? आजा मेला बाप मसना गेला, आजा मेला बाप मसना देख आणि काय म्हणतात? उठा उठा जागा रे आल्यानंतर जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला जाणं अटळे, त्याचं प्रत्येकाचं जाणं ठरलेलं आहे. मग या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर योग्य मार्गाने जर जात आपण नसाल तर संत आपल्याला उपदेश करतात की आतापर्यंत झालं हे ठीक आहे, पण आता इथून पुढे काय? आता तरी पुढे
सकळाच्या पाया माझे दंडवत हा सकळाच्या पाया हा माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत हा सकळाच्या पाया माझे दंडवत जोरदार टाळी वाजवा एकदा वा. काय सांगितलं तुकोबरांनी? आतापर्यंत जे झालंय ते ठीक आहे, पण आता काय करा? आता तरी पुढे हाची उपदेश. संत आपल्याला उपदेश करतात की नका करुणाश आयुष्याचा. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर संत आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. मग खरंच आपण आपल्या आयुष्याचा नाश करतोय का? हो करतोय महाराज. कशा पद्धतीनं? जे खाऊ नये ते खातो, जे करू नये ते करतो, जिकडं जाऊ नये तिकडं जातो. संतांनी कशा करता सांगितलं ऐका. सुंदर असा नरदेह मिळाला, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना. अनेक प्रमाण देता येतील महाराज, वेळ आपल्याकडे कमी आहे, पण ऐका. सुंदर असा नरदेह मिळाला. कशा करता मिळाला? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बादिकेचा. या मिळालेल्या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे महाराज. तुम्ही म्हणताल कशा पद्धतीनं? मिळालेल्या नरदेहामध्ये काय करावं आणि काय करू नये पुरुष मंडळी हेच आपल्याला कळालं नाही महाराज. जिकडं जायचं तिकडं आपण जात नाही, आणि जिकडं जायचं नाही तिकडं आपण जातो. जे खायचं ते आपण खात नाही, आणि जे खायचं नाही ते आपण खातो महाराज. आज बहुतेक तरुण मंडळी जर आपण बघितली तर व्यसनाच्या आधीन गेलेली आहे महाराज. आणि व्यसनाच्या आधीन गेल्यानंतर पैसा, इज्जत, सर्व काही ज्या गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टी गमाव्या लागतात. आणि कितीही श्रीमंत असेल, जर एखाद्याला व्यसन लागलं ना, व्यसन, तर व्यसन लागल्यानंतर महाराज शेवटच्या पातळीवरती आल्याशिवाय तो माणूस राहणार नाही. व्यसन शरीर तर खराब करतं, संबंध खराब करतं. व्यसन सगळ्या पद्धतीनं माणसाला त्या ठिकाणी खालच्या दर्जाला आणतं. आणि म्हणून व्यसन जीवनामध्ये करू नका. व्यसन करायचं तर वारीचं व्यसन करा, व्यसन करायचं तर भजनाचं व्यसन करा, व्यसन करायचं एखाद्या व्यवसायाचं व्यसन करा, व्यसन करायचं तर एखाद्या धंदाचं व्यसन करा. पण व्यसन करायचं असेल तर एखाद्या या खाणपिण्याच्या गोष्टीचं व्यसन करू नका. खाण्यापिण्याचं म्हणजे बघा, अनेक लोक दारूच्या आधीने गेलेले आहेत. अनेक लोक जे काय आहेत ना, पुड्या बिड्या जे असतील ते असतील. आता आपण काय खात नाही म्हणजे आपल्याला माहित नाही बरं का. या गोष्टींच्या आधारे आपण जातोय. आहारी जाऊन शरीराचा या ठिकाणी आपण काहीतरी चांगला उपयोग घेतला पाहिजे. आणि म्हणून सुंदर असा नरदेह भगवंताने दिला. आणि संत आपल्याला तेच सांगतायत की या नरदेहामध्ये आल्यानंतर काय करा, तर आपल्या जीवनामध्ये विश्वाच्या मालकाचं भजन करा, योग्य कर्म आपल्या जीवनामध्ये करा. संत काय सांगतात? संत त्या मार्गाने चालत गेलेले आहेत. आणि म्हणून संत आपल्याला सांगतात. आणि संतांवरती विश्वास, देवावरती विश्वास आपण ठेवला पाहिजे. आमच्या कबीर महाराजांनी फार गोड पद्धतीने सांगितलं महाराज. का विश्वास ठेवला पाहिजे? त्याच्या मागं कारण आहे महाराज. तेरी बिगडी बनाएगा तुझे विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. तेरी बिगड़ी बनाएगा तुझे बनाएगा
हो जाएगा। रब रब भरोसा वो मिलने आएगा। रब रब भरोसा वो मिलने आएगा। तेरे संग संतांच्या चरणावरती असला पाहिजे, भगवंतावरती असला पाहिजे. आणि म्हणून संत आपल्याला उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि संत अनेक पद्धतीने उपदेश करतात. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. संतांचा अधिकार खूप मोठा आहे, पण आपल्या जड जीवाचा उद्धार व्हावा याकरता लागून या पाया विनवितो तुम्हाला. करा टाळी बोला मोठी नाम. या मृत्यू लोकांमधलं आपल्या सोबत येणार काय असेल तर ते घेतलेलं भगवंताचं नाव आणि जीवनामध्ये केलेले चांगले कर्म ऐका. छोटासा प्रसंग सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल बरं का. सर्वांनी सर्वांगाची कान इकडे करा, सगळ्यांनी लक्ष द्या ऐका. ग्रीक देशामधला एक अथेन्स नावाची नगरी आहे महाराज. ग्रीक देशामध्ये एक अथेन्स नावाची नगरी आहे आणि त्या अथेन्स नावाच्या नगरीमध्ये वयोवृद्ध झालेला राजा आणि त्या वयोवृद्ध झालेल्या राजानं आपली वेळ झाली, आता आपण थकलो. म्हणजे कसं असतं, वेळ झाल्यानंतर वय झाल्यानंतर आता आपण थकलोय असं म्हटल्यानंतर गादी सोडावी लागती, जागा सोडावी लागती. आणि त्या अथेन्स नावाच्या नगरीमधला जो राजा आहे त्याला देखील असं वाटलं की नाही बाबा, आता आपल्या राज्याचा कार्यकाळ आपण अनेक वर्ष बघितला, पण आता आपण खाली जाण्याची गरज आहे, आपण आता गादीवरून उठण्याची गरज आहे. आणि मग त्या राजानं आपला तरुण असणारा जो मुलगा आहे त्याचं वय वर्ष होतं 22. किती होतं? 22. होतकरू मुलगा होता. त्याला जवळ बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं, त्याचं नाव होतं सेल्युकस. सेल्युकस नाही, इलेक्झांडर त्याचं नाव होतं. इलेक्झांडर त्याचं नाव होतं आणि आपल्याकडं आपण त्याला सिकंदर म्हणतो. सिकंदर. सिकंदर त्याचं नाव होतं, इलेक्झांडर त्याचं नाव होतं. आणि असा असणारा 22 वर्षाचा युवक होतकरू होता, स्वाभिमानी होता. त्याला त्या गादीवरती त्याच्या वडिलांनी बसवलं आणि ऐका, आयत्या पिठावरती रेगा ओढायच्या नाही हे त्यानं लक्षात घेतलं आणि सांगितलं, वडिलांना सांगितलं, मी माझ्या कार्यकाळामध्ये एवढं कमविल, एवढं कमविल, एवढं कमविल की माझ्या राज्यामध्ये 7ही समुद्र आले पाहिजे. गुरुजी म्हणजे काय कमवलं पाहिजे? जग कमवलं पाहिजे. जगावरती विजय मिळवला पाहिजे, जगावरती अभिराज्य गाजवलं पाहिजे. आणि असा होतकरू असणारा, स्वाभिमानी असणारा तो सिकंदर. ऐका बरोबर सगळ्यांनी लक्ष देऊन, या दृष्टांताचा शेवट फार गोड आहे दादांनो. एवढा गोडे, एवढा गोडे. या मृत्यू लोकातून जात असताना काय घेऊन जायचं हे आपल्याला लक्षात येईल. वयाच्या 22व्या वर्षी आपलं सर्व सैनिक घेऊन तो सिकंदर निघाला. बघता 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 एक एक राज्य घेऊ लागला. बघता 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 एक एक देश घेऊ लागला. असं करत 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 तो सिकंदर, त्या सिकंदरनी वयाच्या 22व्या वर्षापासून सुरुवात केली.
आज सिकंदरचं वय 62 वर्ष पूर्ण झाले. गेले 42 वर्ष रात्र बघितली नाही, दिवस बघितली नाही, कुठली वेळ बघितली नाही, फक्त लढत राहिला आणि संपूर्ण जगावरती त्यानं विजय मिळवला. संपूर्ण जग आता त्याच्या ताब्यामध्ये आहे. संपूर्ण जगावरती त्याची सत्ता आहे. संपूर्ण जगामध्ये काय करायचं तो ठरवू शकतो. पैसा, सोनं, नाणं जे काही असेल ते फक्त त्या सिकंदरचं आहे. असा असणारा जगत जेता, जगत विजेता असणारा सिकंदर पण जेव्हा पुन्हा आपल्या नगरीकडे चालला होता ना, पुन्हा आपल्या राज्याकडे चालला होता, लक्ष देऊन ऐका. जात असताना हिमालयामध्ये बर्फवृष्टी चालू होती आणि बर्फवृष्टी चालू असताना त्यांच्या सैनिकांना पुढे जाता येत नव्हतं. मग काय करायचं? लक्ष इकडे द्या. काय करायचं तर त्याच हिमालयामध्ये त्यांनी तळ ठोकले आणि तिथेच राहू लागले. अनेक दिवस सिकंदरचे सैनिक त्या हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये राहू लागले. हिमवृष्टी होत होती, पुढे जाता येत नव्हतं. पण झालं असं सर की त्या सैनिकांमध्ये एक विचित्र प्रकारचा आजार पसरला. हा आजार कसा होता की 2-3 दिवस सैनिकाचे हातपाय सुजायचे आणि हातपाय सुजल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तो सैनिक मृत्युमुखी पडायचा, तो सैनिक मरायचा. आता या सैनिकांना होत होतं हे ठीक आहे, पण ज्यानं संपूर्ण जगावरती विजय मिळवलेला होता तो सिकंदर, त्या सिकंदरला सुद्धा हा आजार झाला. या आजारावरती उपचार नव्हता. सिकंदरचे हातपाय सुजायला लागले महाराज. आणि सिकंदरने आपल्या मित्राला बोलवलं, जो दुःखामध्येही सोबत होता आणि सुखामध्येही सोबत होता. त्या मित्राचं नाव होतं सेल्युकस. तो सेल्युकस सेनापतीही होता आणि मित्र देखील होता महाराज. असा मित्र आपल्या जीवनामध्ये असावा जो सुखामध्ये सुद्धा आपल्या सोबत राहील आणि दुःखामध्ये सुद्धा आपल्या सोबत राहील. कशा पद्धतीने मित्र असावा ऐका. दुःख डवायला उंबऱ्यासारखा, दुःख डवायला उंबऱ्यासारखा, मित्र वळणामध्ये मित्र वळणामध्ये मित्र जर एखाद्याला आत्महत्या करण्याची जरी इच्छा झाली ना महाराज तरी तो करू शकत नाही, कारण मित्र आपल्या जवळ आहे. मित्र जवळ मनासारखा, मित्र दुःख आणि असा मित्र त्या सिकंदर सोबत होता. सिकंदरने विचारलं, सेल्युकस मला हे काय होतंय दादा? त्यावेळेस सेल्युकसने सांगितलं, राजे साहेब आपल्या सैनिकांना जो आजार झाला तोच आजार तुम्हाला झालेला आहे. मग सिकंदरनं विचारलं, सेल्युकस हे मित्रा याच्यावरती काय उपाय नाही का? सांगितलं, राजे साहेब याच्यावरती उपाय नाही. मग काय करावं लागेल? राजे साहेब 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा जावं लागेल. तुमचं सुद्धा जाणं ठरलेलं आहे. आणि मग त्या सिकंदरनी जे विचारलं
ते खूप महत्वाचं आहे. आणि त्या मित्रांनी जे सांगितलं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. काय सांगितलं, काय विचारलं सिकंदरने? ऐका, सिकंदरने विचारलं, मग सांग मित्रा, वयाच्या 22व्या वर्षापासून लढतोय, आज 62 वर्ष पूर्ण झाले, 42 वर्ष लढलो, संपूर्ण जगावरती विजय मिळवला, हे संपूर्ण जग माझं आहे, माझ्या ताब्यात आहे, आता मी जाणार आहे. माझा एक प्रश्न आहे की आता मी जात असताना मला माझ्या सोबत काय नेता येईल? तुम्हाला प्रश्न कळाला का सगळ्यांना? मी आता 2 ते 3 दिवसामध्ये जाईल, मग जात असताना मला माझ्या सोबत काय नेता येईल? त्यावेळेस त्या सेल्युकसचं उत्तर फार महत्वाचं आहे दादांनो. त्या सेल्युकसनी सांगितलं, राजे साहेब, तुम्हाला मरताना काहीच नेता येणार नाही, चिमुटभर माती सुद्धा नेता येणार नाही, जाताना तुम्हाला रिकाम्या हातानं जावं लागेल. हे त्या सिकंदरला ज्यावेळेस कळालं दादांनो, त्यावेळेस त्या सिकंदरने सांगितलं, एक काम कर मित्रा, जेव्हा मी जाईल आणि गेल्यानंतर माझ्या अथेन्स नावाच्या नगरीमधून माझी अंतयात्रा काढतील, त्या अंतयात्रेमधून माझे दोन्ही हात असे बाहेर काढ, जगाला दिसू दे, जगत जेता जगत विजेता असणारा सिकंदर, या संपूर्ण जगावरती ज्यानं विजय मिळवला तो सिकंदर मरताना रिकाम्या हातानं गेला. म्हणून संत आपल्याला सावधान करतात, नुसतं सावधान करत नाही तर आपल्या चरणावरती लोळणी घालतात, लोटांगण गातात. काय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात? सकळांच्या पाया माझे दंडवत, 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 सकळांच्या पाया माझे दंडवत. हे आपुलाले चित्ता शुद्ध करा, आपुलाले चित्ता शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, माझे मरताना काहीच नेता येणार नाही, पण एक गोष्ट मात्र नेता येईल महिला मंडळ पुरुष मंडळी. ती गोष्ट म्हणजे कीर्ती. कीर्ती कीर्ती आपण कशी कर्म कराल हे गेल्यानंतर सुद्धा महाराज गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, दुखावणे का मरणेची सरे, दुःखामध्ये का मरणेची सरे, दुखावणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम जीवोरे, उत्तम जीवोरे, कीर्ती मागे मागे, कीर्ती माई के दुखाचे जनते, कीर्ती माई के दुखाची जनिती, दुखाची जनिती, दुखाची जनिती. कीर्ती रूपानं उरता येत आहे का? आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो
या समाजामध्ये 2 शौर्यवान पुत्र जन्माला आले महाराज. महिला मंडळ गडबड करू नका, इकडे लक्ष द्या. आपण ज्या रामोशी समाजामध्ये जन्माला आलो ना, या समाजामध्ये 2 शौर्यवान पुत्र जन्माला आले. एकाचं नाव आहे उमाजी नाईक आणि एकाचं नाव आहे बहिर्जी नाईक. कोण होते? आज पण त्यांचं नाव घेतलं जातं. याला म्हणावं उत्तमची उरे कीर्ती मागे. अनेक वर्ष झाले महाराज, पण आजही त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी तसं शौर्य करून ठेवलं महाराज. कशा पद्धतीनं या महाराष्ट्राचा कर्दन काळ, या महाराष्ट्राचा तिसरा डोळा, या स्वराज्याचा तिसरा डोळा, या स्वराज्याचा धन्य धन्य बहिर्जी नाईक. या स्वराज्याचा तिसरा डोळा जेव्हा संबोधतो, गुप्तहेर संघटनेचे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदम परमस्नेही जिवलग असणारे बहिर्जी नाईक महाराज. कीर्ती रूपाने कसं उरता येत आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जोपर्यंत राजे होते तोपर्यंत राजांना हात सुद्धा ज्या योद्ध्यानं लावू दिला नाही, ते योद्धे म्हणजे आमचे बहिर्जी नाईक. काय कारकिर्दी होती आमच्या बहिर्जी नाईकांची. आमचे बहिर्जी नाईक आदिलशाह सोबत असले, औरंगजेबा सोबत असले, अफजल खाना सोबत जरी असले तरी त्यांना कळत नव्हतं की हा स्वराज्यातला मावळा आहे म्हणून. वेशभूषा करायचे, एखाद्या पिंगळ्याचं रूप घ्यायचे, एखाद्या भिकाऱ्याचं रूप घ्यायचे. एका इंग्रजाने तर अशी नोंद केलेली महाराज. एक इंग्रज सांगतो, इंग्रज ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता आणि सोहळ्यामध्ये छत्रपतींच्या शेजारी बहिर्जी नाईक उभे होते आणि त्या इंग्रजांनी एका शेजारच्या सैनिकाला विचारलं की छत्रपतींच्या शेजारी जो मावळा उभा आहे त्याचं नाव काय म्हटले. सांगितलं ते स्वराज्याच्या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख आहेत म्हणले. गनिमांचा कर्दनकाळ आणि स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक म्हटले. आणि मग त्या इंग्रजाला कळालं की आपली वखार ज्यावेळेस लुटली, त्या वखारीच्या बाहेर गेल्या 1 महिन्यापासून तळ ठोकून बसलेला होता हा गृहस्थ. हा गृहस्थ कोणी साधं सुद्धा नाही महाराज, गुप्तहेर संघटनेचे प्रमुख बहिर्जी नाईक. आणि अशी कारकिर्दी गाजून ठेवली महाराज. जोपर्यंत स्वराज्यामध्ये होते तोपर्यंत स्वराज्याला धक्का ज्या मावळ्यानं लागून दिला नाही, अशा मावळ्याचं नाव आहे धन्य धन्य बहिर्जी नाईक. धन्य धन्य बहिर्जी नाईक, धन्य धन्य बहिर्जी नाईक, धन्य धन्य बहिर्जी नाईक. पराक्रमी थोर केले जर जर बाजूने पाणी दृष्ट मुगला. दाविली पाट दाविली पाणी दृष्ट मुगला. स्वराज्याचा घडविला इतिहास, कीर्तीचा डंक बिडे गगनात चिरहाजी. कीर्तीचा डंक बिडे गगनात चिरहाजी जे गगनाथ चिरहाजी जे. कीर्तीचा डंक बिडे गगनात चिरहाजी जे. आजही ज्यांचं नाव घेतलं जातं महाराज, त्याला कारण एक आहे, त्यांनी जगाच्या कल्याणाकरता आपलं देह खर्च केलं महाराज. राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. म्हणून
या मृत्यू लोकामध्ये जर जगायचं असेल तर चांगल्या पद्धतीने जगा, असं जगा की कीर्ती रूपानं उरता आलं पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ, तुका म्हणे लाभ, होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. एकदा मोठ्या प्रेमानं पुरुष मंडळी, महिला मंडळी सगळ्यांनी हात वर करायचे आणि माझ्यासोबत एक टाळी वाजवायची आणि गोड असं भजन करायचं. महाराज हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा वर्ष मला आज या मुलांनी या लेकरांनी निश्चित पद्धतीने आज माधव सर या मुलांना, या परिवाराला, आज या परिवाराचा आणि त्यांचा शेवटचा दिवस, आज या परिवाराला आशीर्वाद देत असतील आणि म्हणत असतील, आम्ही जातो आमुच्या गावात, आपल्या परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी निघून गेले. आपल्या घरातील बाप निघून गेला की आपल्या घरातील बाप निघून गेल्यानंतर तो परिवार पोरका ठरत असतो. महाराज निश्चित पद्धतीनं बाप आपल्या करता काय करतो महाराज? बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुल्या कुरवडी वाळवून
घराचा आधारवड असतो. आणि ऐका काय करतो बाप, हाडाची काड रक्ताचं पाणी आपले स्वप्न बाजूला ठेवतो, पण मुला बाळांकरता आपला बाप आयुष्यभर झगडत राहतो. आणि निश्चित पद्धतीनं असं जर कार्य केले तर ऋणातून मुक्त होणार नाही महाराज, पण त्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्की मिळाल्याशिवाय राहणार. आपुल्या कुरवंडी वाळवून आपुल्या कुरवंडी करता तर आपल्या लेकरांकरता महाराज काय कष्ट करतोय का. उरा मंदी वाया जाचा काळ्या डोळ्या घडी वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा सोहळा या परिवाराला केला. या परिवाराला, या मुलांना, या माता भगिनींना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. उपस्थित या स्टेजवरती असणारे सर्व गुणीजन मंडळी, या सर्व आपल्या आदरणीय गीतेशजी महाराज कातोरे यांच्या संस्थेतील विद्यार्थी, अनिता ताई जाधव यांच्या संस्थेतील या सर्व विद्यार्थिनी, त्यांना देखील मनापासून धन्यवाद. सर्वच मंडळी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सुंदर पद्धतीनं या कार्यक्रमाचा शेवट आपण करूया. ज्ञानेश्वर